ठीक आहे. तर काल आपण सिंग्युलर प्लुरल पाहत होतो. मी त्याचा जस्ट एक ओव्हरव्ह्यू देतो. तर सिंग्युलर प्लुरल हे फक्त आणि फक्त नाउन किंवा प्रोनाउनचेच असतात. ठीक आहे. नो नो अदर पार्ट्स ऑफ स्पीच हॅव द सिंग्युलर ऑर लाईक प्लुरल फॉर्म. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही, आणि मी तुम्हाला सिंग्युलर कसे बनतात प्लुरल कसे बनतात हे ऑलरेडी सांगितले. म्हणजे जर स्पेशली नाउन असेल, सो बेसिकली नाउनचा हा रूल तर काही 100% फॉलो होत नाही. दिस डज नॉट फॉलो ऑलवेज, बट जास्त आयडियली जास्तीत जास्त असं असतं की इफ तो सिंग्युलर असेल तर विदाउट एस असतो, आणि त्याचं जेव्हा तुम्हाला प्लुरल करायचं असतं तेव्हा आपण त्याच्या शेवटी एस लावतो. सो दिस इज अबाउट नाउन. ठीक आहे. व्हर्बचे कधी सिंग्युलर प्लुरल होत नाही. सो आता सपोज जर तुम्ही स्टडी असेल, ठीक आहे, स्टडी असेल तर स्टडी शक्यतो अनकाउंटेबल नाउन असतो. स्टडीचं आपण ऍज अ नाउन, आय एम टॉकिंग अबाउट नाउन, तर स्टडीचं तुम्ही प्लुरल करू शकत नाही. काही काही केसेसमध्ये आपण करतो, पण शक्यतो आपण स्टडी म्हणतो की बाबा मी स्टडी केला, कारण स्टडी आपण मोजू नाही शकत. आपण आय कॅनॉट से मी आज एक स्टडी केला, दोन स्टडी केला, तीन स्टडी केला. ठीक आहे. सो आयडियली स्टडी वेन आय एम टॉकिंग अबाउट नाउन, जेव्हा मी स्टडीला ऍज अ नाउन सारखं बिहेव्ह करतो, कारण कसं असतं माहितीये का, जसा तो शब्द जसा बिहेव्ह करतो ना तसे त्याला रूल लागू होतात. मी तुम्हाला मागच्या वेळेस हेल्पिंग आणि मेन वर्ब शिकवताना सांगितलं होतं. ठीक आहे. सो सेम गोज विथ दिस ऑल्सो. सो इफ माय स्टडी इज अ नाउन, सो त्याचं प्लुरल होत नाही. आयडियली त्याचं प्लुरल होत नाही. काही काही ग्रामरियन्स करतात किंवा तसं मानतात की बाबा आम्ही प्लुरल करू शकतो, बट त्याचं प्लुरल होत नाही. स्टडीचं आपण ऍज अ नाउन ते सिंग्युलरच असतं. बट तुम्ही त्याचं प्लुरल पण ऐकलं असेल स्टडीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ही स्टडीज व्हेरी हार्ड. ठीक आहे. इन दिस केस, हे जे तुम्ही बघताय, इन दिस केस इट इज नॉट अ नाउन, इट इज अ वर्ब. ठीक आहे. आणि वर्बचे सिंग्युलर प्लुरल फॉर्म असतात. आणि सिन्स दिस इज माय थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, दिस इज नॉट अ नाउन, दिस इज वर्ब. आणि दिस इज नॉट प्लुरल वर्ब, दिस इज सिंग्युलर वर्ब. बिकॉज मी तुम्हाला सांगितलं होतं वर्बचं उलट करायचं असतं किंवा उलट असतं. whenever there is a s or es to the verb, it means it is a singular verb या फिर singular form of verb. I cannot say singular verb, you can say singular form of verb. ठीक आहे. and this is my noun. सो हे तुम्हाला खूप, हे खूप कन्फ्युजिंग पार्ट आहे. हे तुम्हाला जमलं पाहिजे. यू शुड नो की तो नाउन आहे की वर्ब आहे. सो डोंट वरी, जेव्हा आपण टेन्सेस शिकू ना, वेन वी स्टडी टेन्सेस, युल गेट टू नो की कुठला शब्द वर्ब असतो, कुठला नाउन असतो, अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर. बट इन दिस सेंटेन्स दिस इज नॉट अ नाउन. वाय इट इज नॉट अ नाउन? बिकॉज दिस इज माय सब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट त्याच्यानंतर दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स का स्ट्रक्चर. तो इन सिंपल प्रेझेंट टेन्स आफ्टर सब्जेक्ट देर विल बी वर्ब ऑलवेज, आणि त्याचा बेस फॉर्म असतो वर्बचा. आणि सिन्स दिस इज थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, दॅट इज वाय आपण एस किंवा ईएस लावले. कारण वर्बला सुद्धा आपण, मी तुम्हाला कालच सांगितलं की वर्बचे सिंग्युलर प्लुरल हा कन्सेप्ट वर्ब मध्ये तर नाहीये, पण त्याचा आपण त्याचे फॉर्म्स बनवू शकतो. आता हा कन्सेप्ट वर्ब मध्ये का नाहीये? बिकॉज मी तुम्हाला काल ऑलरेडी सांगितलं होतं की सिंग्युलर प्लुरल हा कन्सेप्ट काय, आधी तो नीट समजून घ्या. सिंग्युलर म्हणजे कुठली एक गोष्ट असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, लेट्स से इफ आय एम टॉकिंग अबाउट अ मोबाईल, सो इफ आय एम सेइंग इट्स अ सिंगल मोबाईल, आणि त्याला फिजिकल बाउंड्री असते, बरोबर, वी कॅन सी इट. और जरी आपण पाहू नाही शिकलो ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये, तरी बट एक गोष्ट, एक गोष्ट असते ती आपण त्याला ऍटलीस्ट एक मानू शकतो. कॉन्फिडन्स असेल दॅट इज वन, फेथ, लक, दॅट इज वन. ठीक आहे. सो आय एम टॉकिंग अबाउट मोबाईल, सो नाव इट इज अ सिंगल मोबाईल म्हणून सिंग्युलर. इफ आय एम टॉकिंग अबाउट मल्टिपल मोबाईल, देन देर विल बी प्लुरल. ठीक आहे. लेट्स से वी हॅव 3 मोबाईल्स, सो दिस इज माय प्लुरल फॉर्म. म्हणजे आपण नाउनचं, म्हणजेच नाउनचं किंवा प्रोनाउनचं, वी कॅन मेक इट सिंग्युलर ऑर प्लुरल. का? कारण ते एकमेकापासून सेपरेट असतात. वी कॅन सेपरेट देम, स्पेशली कॉन्क्रीट नाउन. आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउनला जरी सेपरेट नसलं करू शकलो, तरी ती ऍटलीस्ट एक तरी असते. बिकॉज यस्टरडे आय ऑलरेडी टोल्ड यू, ती जगामध्ये एक्झिस्ट करते, म्हणजे इट इज देअर. आणि इट इज देअर म्हणजे ती आहे, एक आहे. ठीक आहे. ते झालं ऍबस्ट्रॅक्ट नाउन. कॉन्क्रीट नाउनला आपण वेगळं करू शकतो, सेपरेट करू शकतो. दॅट इज वाय दे आर प्लुरल. व्हर्बला यू कॅनॉट सेपरेट इट. व्हर्बला मी तुम्हाला कालच सांगितलं, यू कॅनॉट से की मी आज 4 टॉक केले. यू कॅनॉट से की मी आज 4 लिसन केले. ठीक आहे. देन यू कॅनॉट से की मी आज 4 वॉक केले किंवा मी 4 कुक केले. यू कॅनॉट से दॅट. लॉजिक लावा, लॉजिक. मी तुम्हाला ते सांगते की थिंक लॉजिकली. वर्ब को यू कॅनॉट सेपरेट इट, और यू कॅनॉट से अरे मी काल 4 वर्ब, 4 स्पीक जाताना बघितले रोडवर, 4 वेगवेगळ्या कलरचे स्पीक होते, ते जाताना बघितले. नो, इट इज नॉट पॉसिबल ॲट ऑल. सो म्हणून वर्ब मध्ये सिंग्युलर प्लुरल ही कॉन्सेप्टच नाहीये. त्यांचे फक्त सिंग्युलर प्लुरल फॉर्म्स असतात बिकॉज ऑफ दिस रूल, जो इंग्लिशचा सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा रूल आहे. इफ युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर, आपण वर्बला एस लावतो. सो यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही तो ऍज अ वर्ब वापरताय की नाउन वापरताय. इथं दिस इज माय वर्ब, इट इज नॉट अ नाउन.
शक्यतो स्टडीजचं जर मी नाऊन वापरतो, स्टडीजचं प्लुरल होत नाही, कारण काही काही नाऊन मी तुम्हाला सांगितले ना फक्त सिंग्युलर असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, यू कॅनॉट से वॉटर्स. पास्ता या फिर मिल्क, यू कॅनॉट से मिल्क्स. सेम गोज विथ दिस स्टडी. सो इफ इट इज अ नाऊन, लक्षात ठेवायचं की तो काय बिहेव, म्हणजे तुम्ही त्याला ऍज अ काय वापरतो. म्हणजे जसं आपण कसं रोल प्ले करतो, फॉर एक्झाम्पल सपोज मी जर कोणाचा फ्रेंड आहे तर मी फ्रेंड सारखं वागणार. सपोज मी कोणाचा किंवा आपण सिम्पल तुम्हाला एक आय गिव्ह एन एक्झाम्पल. सो आपण एक व्यक्ती असतो बरोबर, आपण जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा आपण एक ऑफिशियल रोल प्ले करतो, म्हणजे तेव्हा प्रोफेशनल रोल प्ले करतो. आपण ऑफिसमध्ये अशा इनफॉर्मल गोष्टी नाही करत. ऑफिसमध्ये आपण फॉर्मल वागतो, राईट. अँड वेन यू कम टू युअर होम, घरी तुम्ही बिंदास तुम्ही कसे वागू शकता. म्हणजे समज तुम्ही कोणाचे हसबंड असाल, तुम्ही मुलांशी खेळू शकता, मुलं असतील तुम्हाला, किंवा त्यांच्याशी मजा मस्ती करू शकता. बट दीज थिंग्स यू कॅनॉट डू इन ऑफिस. Because why? Because you are playing two roles at the same time. When you are in the office, you'll play that official role. When you're at your home, you'll play that whatever home wala role, जो भी तुमचा रोल असेल तो, लाईक दॅट. सो तसंच असतं इथं. म्हणून त्याला म्हणतात व्हेरिएशन. म्हणून आय टोल्ड यू की देर आर सो मेनी व्हेरिएशन्स इन इंग्लिश. सो यू शुड बी एबल टू नो की हा शब्द एक्झॅक्टली काय ऍज अ काय म्हणून वापरलाय. वेदर इट इज अ नाउन, वेदर इट इज अ प्रोनाउन, वर्ब. सो ते तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे स्टडीचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवलं. सो असे काही आहेत, काही वर्ब्स ऍज इट इज वर्ब ते नाउन सुद्धा बिहेव देतात. सो जसं स्विमिंगचं मी तुम्हाला सांगितलं की सपोज फॉर एक्झाम्पल ही स्विम्स, ठीक आहे. दिस इज माय वर्ब. आणि हा वर्ब आहे, हा याचा सिंग्युलर फॉर्म आहे. बिकॉज आय ऑलरेडी टोल्ड यू, इफ यू ऍड एस और ई एस ऍट द एंड ऑफ द वर्ब, इट मीन्स तो सिंग्युलर फॉर्म असतो. हे नाउनच्या कम्प्लिटली उलट करायचं. बट तो एस लावले म्हणजे याचा अर्थ असा नाही की याने 4 स्विम करतोय किंवा हा 10 स्विम करतोय. नो. म्हणजे सिंग्युलर प्लुरल ही जी नाउनची कन्सेप्ट आहे ही इथं नका आणू. म्हणजे दॅट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर द वर्ब. इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. सो ही स्विम्स तुम्ही म्हणू शकता, किंवा ही इज स्विमिंग म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय स्विमिंग इज नाव माय वर्ब. ठीक आहे. आता आता हे जे सेंटेन्स लिहितोय मी, स्विमिंग इज द बेस्ट प्रॅक्टिस. नाव इन दिस केस याच्यामध्ये काय झालंय, नाव स्विमिंग इज माय नाउन. ठीक आहे. सो आपण व्हर्बला आयएनजी लावून सुद्धा आपण नाउन करू शकतो त्याचं. सो मी हे आपण एकदम ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये हे सगळं बघू. बस जस्ट मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय. अँड माय पॉइंट इज दॅट डू नॉट मिक्स दिस सिंग्युलर प्लुरल कन्सेप्ट विथ वर्ब, बिकॉज दिस कन्सेप्ट डज नॉट अप्लाय फॉर वर्ब. आणि ते पॉसिबलच नाहीये. ठीक आहे. अजून एक काल माझ्या डोक्यात आलं जे तुम्हाला सांगायचं राहिलं, की मी कालपासून खूप वेळा म्हणतोय की आपण असं कधी म्हणत नाही मी 4 वॉक केले, 5 वॉक केले. बट आपण असं म्हणतो ना, लेट्स गो फॉर अ वॉक. आय कॅन से दिस, लेट्स गो फॉर अ वॉक. म्हणजेच याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की एक वॉकला चल. सो याचा अर्थ असा आहे, सी, मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की इंग्लिशमध्ये खूप सारे व्हेरिएशन्स असतात. सो याचा ऍक्च्युली अर्थ असा आहे, आता इथं मी लावलंय म्हणजे दिस इज माय नाउन. मी तुम्ही वॉकला ऍज अ नाउन सुद्धा बिहेवियर देऊ शकता, बिकॉज दिस इज माय वर्ब नाउन. हे माझं गो, हे माझं वर्ब आहे. आणि याला इन शॉर्ट थोडंसं व्हेरिएशन असतं. आय टोल्ड यू व्हेरिएशन असतं. आता हे जे आहे ना वॉक, हे आपण एक जस्ट एक फेर फटका जे म्हणतो ना, आपण मराठीमध्ये कसं म्हणतो, चला आपण एक फेर फटका मारून येऊ, तसं आहे, लाईक दॅट. इथं ऍज अ व्हर्ब कन्सिडर केलं नाही, कारण ऍज अ व्हर्ब कन्सिडर केलं असतं इथं काही ना काही ऍक्शन आली असते. समथिंग लाईक दॅट. म्हणजे ही वॉक्स म्हणजे तो चालतोय, किंवा ही इज वॉकिंग तो चालतोय. इथं त्याला मी ऍज अ नाऊन, कारण काही काही आजकाल आहे ना, काही काही वर्बला नाऊन सुद्धा बिहेवियर देतात, किंवा आजकाल काही काही नाऊनला वर्ब सुद्धा वापरतात. म्हणजे टू बी ऑनेस्ट मला तर खूप फनी वाटलं, स्पेशली अमेरिकन इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. वॉटर हे सगळ्यांनी ऐकले, वॉटर इज अ नाऊन. ठीक आहे. वॉटरचं कधी वर्ब आपण करू शकत नाही. पण मी मूवी मध्ये असं पण ऐकलं, ही इज वॉटरिंग. म्हणजे तो झाडांना पाणी देताना एक काहीतरी देयर वॉज अ सिच्युएशन वेर दॅट पर्सन वॉज लिटरली यु नो पोरिंग द वॉटर इन टू दॅट बाउल. झाडाचं जो हे असतं ना, खालचा जो बाउल असतो ज्याला आपण हे म्हणतो, कुंडी म्हणतो, त्याच्यामध्ये एक एक जण होता, तो पाणी घालत होता. सो त्यांनी लिटरली हा शब्द यूज केला, ही इज वॉटरिंग. किंवा आय एम, आय टेल यू, खूप फनी फनी नेटफ्लिक्सिंग, असे पण वापरतात. सो कारण अमेरिकन इंग्लिशवाले जे असतात ते खूप इनफॉर्मल असतात, दे डोंट केअर अबाउट ग्रामर ऑन एनिथिंग. सो तसंच असतं की आपण एखाद्या नाऊनला वर्ब वापरू शकतो किंवा वर्बला नाऊन वापरू शकतो. बट हे काइंड ऑफ थोडंसं फनी आहे. हे तर काय मी वापरत नाही, बट असं वापरतात ते, बिकॉज दे आर व्हेरी इनफॉर्मल. सो हे जे आहे दिस सेंटेन्स, लेट्स गो फॉर अ वॉक, या इथं वॉक इज अ काइंड ऑफ नाऊन. सो आपण जे म्हणतो ना की एक फेरफटका मारून येऊ, तसं आहे ते. सो डोंट गेट कन्फ्युज.
सो दिस इज वॉक इज अ नाउन. बट व्हेन यू युज्ड ॲज अ वर्ब, म्हणजे जेव्हा तुम्ही त्या शब्दाला ॲज अ वर्ब यूज करता, तिथं तुमचं सिंग्युलर आणि प्लुरल कन्सेप्ट ऍप्लिकेबल होत नाही, कारण तिथं तुम्ही त्याचं सिंग्युलर किंवा प्लुरल करू शकत नाही. ठीक आहे. सो शक्यतो मी एकदा पुन्हा ओव्हरव्ह्यू देतो. नाऊनचा आपण सिंग्युलर प्लुरल जेव्हा करतो, तेव्हा बेसिकली प्लुरल करताना आपण एस किंवा ईएस ऍड करतो. बस हे ऑलवेज पॉसिबल नाहीये. देर आर अदर रूल्स ऑल्सो, जे मी काल तुम्हाला सांगितले होते. बट आयडियली असं करतो आपण की नाऊनचं प्लुरल करताना एस किंवा ईएस लावतो. ठीक आहे. आणि मुलांना ते कन्फ्युजन होतं की व्हर्बचं पण तसंच करतात ते. बट टू बी ऑनेस्ट, हा सिंग्युलर प्लुरल कन्सेप्ट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर वर्ब. वर्बसाठी असं, कारण ते पॉसिबलच नाही. तुम्ही लॉजिकली जर बघितलं ना, कारण भाषा जेव्हा बनते त्याच्यामध्ये लॉजिक्स पण असतं. उगाच नुसतं बनवायचं म्हणून बनवून चालत नाही. इट रिक्वायर्स सम लॉजिक. बिकॉज तुम्ही वर्बला कसं प्लुरल करू शकता? तुम्ही यू कॅनॉट से मी 4 स्पीक केले किंवा 10 स्पीक बघितले रोडवरती. नो, नॉट पॉसिबल ॲट ऑल. बिकॉज व्हेन यू से प्लुरल ना, कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्लुरल ही गोष्ट बोलता किंवा प्लुरल बोलता, म्हणजे अशा काहीतरी सेपरेट ऑब्जेक्ट यू कॅन से. सेपरेट ऑब्जेक्ट म्हणजे कसं? तुम्ही कुठलं एक्झाम्पल घ्या. बॉल असेल, फॉर एक्झाम्पल, इफ आय से 3 balls, it means all 3 balls or 4 balls are separate from each other. They are literally physically separate from each other. फिजिकली कळतं ना, म्हणजे एकदम फिजिकली सेपरेट आहेत ते एकमेकापासून. वर्बला तुम्ही फिजिकली सेपरेट करू शकत नाही, कारण वर्ब इज अ काइंड ऑफ ऍबस्ट्रॅक्ट थिंग. वर्बला आपण असं पाहू नाही शकत. यू कॅनॉट सी ऑर टच एनी वर्ब. ठीक आहे. सो दॅट इज वाय वर्बचं तुम्ही प्लुरल करू शकत नाही. म्हणजे ही सिंग्युलर प्लुरल कन्सेप्ट ही फक्त आणि फक्त नाऊनला. वर्बचे फक्त ते फॉर्म्स असतात, सिंग्युलर फॉर्म और प्लुरल फॉर्म, बिकॉज ऑफ दिस सब्जेक्ट किंवा दॅट रूल. जो रूल असतो ना, की तुमचा जर वर्ब नाऊन सॉरी सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर तुमचा वर्ब सिंग्युलर पाहिजे, आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब प्लुरल पाहिजे. आणि वर्बचं सिंग्युलर प्लुरल फॉर्म हे नाऊनच्या कम्प्लिटली अपोजिट आहे. अपोजिट हे मी तुम्हाला फक्त लक्षात राहावं म्हणून सांगतोय. दॅट्स जस्ट अ ट्रिक, किंवा तुमच्या लक्षात राहावं, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. That is why I'm telling you कि if you add s or es at the end of the verb, then it is a singular form, completely उलट नाउनच्या. आणि नसेल एस एस तर तो त्याचा प्लुरल फॉर्म झाला. फॉर एक्झाम्पल, आता इथे मी आय कॅनॉट से आय स्टडीज. आय स्टडी हार्ड और व्हेरी हार्ड. सो दिस इज माय प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे. इट डज नॉट मीन की मी 10 स्टडी करतोय, 15 स्टडी करतोय. नो, इट जस्ट अ फॉर्म. ठीक आहे. सो हे होतं. याच्यामध्ये काही डाऊट्स आहे कोणाला? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? किंवा काल तुम्ही थोडंफार, मी तुम्हाला काल पण विसरलो, सॉरी. थोडंसं ना एक्सरसाइज करायचं. एक्सरसाइज मध्ये काय करायचं माहितीये का? तुम्ही जेव्हा बाहेर जाता किंवा तुमच्या आसपास जे काही तुम्हाला दिसतंय ना, आणि स्पेशली तुम्हाला सांगतो, एक अजून एक गोष्ट सांगतो, की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट बोलायची असते किंवा स्पेशली इंग्लिशच्या बाबतीत, जेव्हा तुम्हाला सेंटेन्सेस बोलायचे असतात, आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का? सेंटेन्स आठवत नाही आपल्याला, किंवा डोक्यामध्ये येत नाही पटकन. सो फॉर दॅट रिझन एक ऍक्टिव्हिटी आहे, ऑब्झर्वेशन. तुम्ही ऑब्झर्वेशन जेवढं कराल ना, तेवढं तुम्हाला गोष्टी किंवा तेवढं तुम्हाला सेंटेन्स तुमच्या डोक्यामध्ये येतील. जनरली हे जे मूव्हीज वगैरे जे बनवतात ना, जे ज्याला आपण म्हणतो की रायटर्स, जे हू राईट्स स्टोरीज, ते काय करतात माहितीये का? बेसिकली त्यांना सुचतं का माहितीये का लिहिण्याचं? बिकॉज ऑफ दिस रिझन ओनली. दे ऑब्झर्व अ लॉट. आणि तुम्ही जितकं जास्त ऑब्झर्वेशन कराल ना, तितके जास्त सेंटेन्सेस तुमच्या डोक्यात येतात. आता लेट्स सपोज, फॉर एक्झाम्पल, मी एक टॉपिक देतो. सपोज एखाद्याला मी सांगितलं की टीव्ही आहे, टीव्ही बद्दल मला काहीतरी सांग. सो बऱ्याच वेळा मुलांना सेंटेन्सेस काय येत नाही इंग्लिशमध्ये, कारण दे डोंट ऑब्झर्व थिंग्स. सो जर तुम्ही आयडियली जर बघितलं ना, तर टीव्ही मध्ये सांगायला खूप सारे, तुम्ही खूप सारे सांगू शकता, पण मुलांना ते सुचत नाही, बिकॉज ते ऑब्झर्वेशन करत नाही. तुम्ही एकदम टीव्हीच्या त्या प्लग पिन पासून तुम्ही यू कॅन टेल मी नंबर ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे जर त्या एका पिनला पकडून सुद्धा तुम्ही खूप सारे सेंटेन्सेस सांगू शकता. म्हणजे त्याचा कलर, त्याची कंपनी, ते कसं कनेक्ट करायचं, त्याच्यानंतर कनेक्ट केल्यानंतर तुम्ही ज्याला कनेक्ट करता, दॅट इज इलेक्ट्रिक स्विच. त्या स्विच बद्दल मग तुम्ही खूप सारं सांगू शकता, की स्विचला किती बटन्स आहेत, काय आहेत वगैरे. सो ऑब्झर्वेशन, दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जितकं जास्त ऑब्झर्वेशन तुम्ही कराल, तितके सेंटेन्सेस तुम्हाला सुचतील. सो आता तुम्ही जेव्हा क्लास संपल्यानंतर जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन करता ना, सो ऑब्झर्वेशन मध्ये फक्त हे लक्षात ठेवा, की तुम्हाला जे जे काही नाउन्स तुमच्या डोक्यामध्ये येतात, ते ट्राय टू अनालाइज की वेदर इट इज ऍबस्ट्रॅक्ट नाउन और कॉन्क्रीट नाउन. आणि त्याच्यानंतर जे त्याच्या सिंग्युलर आणि प्लुरल करण्याचं ट्राय करा. की काही काही नाउनचे, कारण बिकॉज जे अनकाउंटेबल नाउन असतात, यू कॅनॉट मेक देम प्लुरल. त्यांचं तुम्ही प्लुरल नाही करू शकत, कारण ते दे आर ऑलवेज सिंग्युलर, बिकॉज दे आर अनकाउंटेबल नाउन. सो ट्राय टू मेक देम, ट्राय टू सी इफ यू कॅन मेक इट प्लुरल और नॉट. सेकंड थिंग,
वर्ब्स पण असतात. वर्बचे पण मी तुम्हाला ही पण प्रॅक्टिस देणार आहे, की डेली तुम्ही काय करायचं, इट्स अप टू यू हां. ते तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. सो तुम्ही जितकं जास्त कराल तेवढं चांगलं आहे. सो डेली 5-5 किंवा 10-10 वर्ब्स जे आहेत ना, ते लिहायचे किंवा त्याचे तिन्ही फॉर्म्स राईट डाउन करायचे. व्हाय? बिकॉज ऑल 3 फॉर्म्स आर व्हेरी इम्पोर्टंट आणि त्याचं मराठी मीनिंग सुद्धा. मराठी आणि त्याचं करस्पॉन्डिंग इंग्लिश. बिकॉज हे तुम्हाला पुढे खूप लागणार आहे आणि ते तुम्ही वर्ब जितके जास्त कराल तेवढं तुम्ही सेंटेन्स सेंटेन्स बनवू शकता. कारण सेंटेन्स मध्ये वर्ब इज इम्पॉर्टंट. कुठलाही सेंटेन्स बनवताना वर्ब इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये काही डाऊट्स, काही क्वेश्चन्स ह्या सिंग्युलर आणि प्लुरल हे जे मी शिकवले काल? नाहीये, कोणताच डाऊट नाहीये. देन विल स्टार्ट नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. आय टेक इट एज नो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज पॉझेसिव्ह नाउन. हा पण एक नाउनचा काय म्हणतो टाईप आहे. बट स्पोकन इंग्लिश मध्ये तुम्हाला तो म्हणजे इतका ऑब्विसली तुम्हाला आपण पजेसिव्ह नाउन बोलतो, खूप वेळा बोलतो. इम्पॉर्टंट आहे बट इतका जास्त नाही. ठीक आहे. बट यू शुड नो. आणि हा आहेच, म्हणजे आय वुड से ठीक आहे इम्पॉर्टंट. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट. पजेसिव्ह नाउन. ठीक आहे. पजेसिव्ह नाउन सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक पजेशन शब्द ऐकलाय तुम्ही कधी? ऐकलाच असेल ऑब्विसली. हॅव यू हर्ड अबाउट पजेशन? व्हॉट डज इट मीन? एनीवन, एनी आयडिया? पजेशन. पूजा हे कुठे गेलेत? अनिल कुठे आहेत? डिस्कनेक्ट झाले का? नाही. हा. पजेशन, व्हॉट डज इट मीन? हॅव यू हर्ड अबाउट पजेशन? पजेशन हे कधी ऐकलंय का तुम्ही? आणि ऐकलं असेल तर त्याचं काय मिनिंग होतं किंवा तुम्हाला माहिती आहे का याचं काय मिनिंग असतं एक्झॅक्टली? एनीवन? आय थिंक आपण म्हणत असतो ना कोणत्या पण एखादी तो खूप पजेसिव्ह आहे, त्याचा आय थिंक थर्ड फॉर्म आहे पजेशन, बरोबर? हा, पण त्याचा अर्थ काय होतो? ठीक आहे, पजेसिव्ह आहे, दॅट्स फाईन, ऍब्सोल्युटली राईट. बट त्याला एक्झॅक्टली आहे काय त्याचं मिनिंग? थर्ड फॉर्म नाही, दॅट इज नाउन. हळवा. हा, हळवा म्हणजे एक मराठी शब्द, एक हे येतो, काय म्हणतात त्याला? हळवा नाही, हळवा पण नाही. सी, थर्ड फॉर्म जे बनतात ना ते वर्बचे बनतात, त्याला पजेशन हे नाउन झालं ऍक्च्युली. ठीक आहे. नाही थर्ड नाही, हा. फॉर्म. सो हळवा नाही म्हणता ना. तुम्ही फ्लॅट बद्दल खूप वेळा ऐकलं असेल म्हणजे हा, जेव्हा फ्लॅट पजेसिव्ह. हा हो, फ्लॅट बद्दल पजेशन घेतो. हा, तर मग ते म्हणतात की तो 2024 मध्ये पजेशन असेल किंवा 25 मध्ये. म्हणजे नेमकं काय? एनी आयडिया? हळवा नाही म्हणताय ना त्याला, नॉट पजेसिव्ह म्हणजे हळवा राहण्यायोग्य. नाही. सॉरी, काय म्हटले? राहण्यायोग्य. ओके, थोडंसं सिमिलर. राहण्यायोग्य ते फक्त फ्लॅट पुरतं झालं. अजून त्या फ्लॅटचे तुम्हाला पजेशन मिळणार आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? तो तुमच्या ताब्यात येणार आहे. ठीक आहे, मी हक्क सांगतो. हक्क. पजेशन म्हणजे आपल्या स्वतःच्या हक्काचं काहीतरी असणं, दॅट इज कॉल्ड, किंवा मालकी हक्क असणं, दॅट इज कॉल्ड पजेशन. म्हणजे त्याच्यावरती हक्क असणं थोडक्यात, दॅट इज कॉल्ड पजेशन. म्हणजे इन शॉर्ट त्याला आपण म्हणतो की माझं एखाद्या गोष्टीवर पजेशन आहे. म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल माझ्याकडे फ्लॅट आहे, गाडी आहे, आपल्या हक्काचं स्वतःचं काहीतरी असेल ना, सो दॅट इज कॉल्ड पजेशन. ठीक आहे. किंवा त्याचं असणं. आता तुम्ही जे म्हटले मग अशी पजेसिव्ह होते एखाद्या गोष्ट. पजेसिव्ह म्हणजे तो एखादी व्यक्तीबद्दल तो पजेसिव्ह होतो, किंवा किंवा इन शॉर्ट त्याला आपण असं म्हणू शकतो की तो त्याचं स्वतःचं होऊन जातात थोडक्यात, काइंड ऑफ तसं आपण म्हणू शकतो. दॅट इज कॉल्ड पजेशन. पजेशन म्हणजे इन शॉर्ट, सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो, पजेशन म्हणजे स्वतःचं काहीतरी असणं हक्काचं. दॅट इज कॉल्ड पजेशन, सिंपल भाषेमध्ये किंवा सिंपल टर्म मध्ये. सो आता सपोज ते म्हणतात की फ्लॅट 2024 ला तुम्हाला पजेशन मिळेल, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्याचा ताबा मिळेल किंवा तुमचं स्वतःचं असेल ते. दॅट इज कॉल्ड पजेशन. आणि पजेशन अजून एक इम्पॉर्टंट थिंग आय टेल यू. पजेशन मुलांना बऱ्याच वेळा काय वाटतं माहितीये का, पजेशन हा फक्त आणि फक्त स्थावर मालमत्ता जी असते ना, स्थावर मालमत्ता म्हणजे कळते ना की गाडी, फ्लॅट, जमीन, याच्यावरतीच हक्क असतो असं काही नाही. आपण आपल्या स्वतःचं खूप साऱ्या गोष्टी असतात. मी आता तुम्हाला जेव्हा एक्झाम्पल सांगेल ना तेव्हा तुम्हाला कळेल. आपलं काहीही असू शकतं, काहीही असू शकतं. तो पजेसिव्ह किंवा पजेशन म्हणजे त्याचं स्वतःचं काहीतरी असणं किंवा त्याचं असणं, त्या व्यक्तीचं, त्याला म्हणतात पजेशन. आणि पजेसिव्ह नाउन किंवा पजेसिव्ह नाउन म्हणजेच काय आहे, याचा अर्थ असा आहे,
पॉझेसिव्ह नाऊन म्हणजे जे काही नाऊन मी आता बोलणार आहे त्याचं काहीतरी असेल. आता त्याची मराठी ट्रिक सांगतो. आपण शक्यतो ते च लावतो की च किंवा ज, माझं, माझी टीव्ही, माझा लॅपटॉप, ठीक आहे, किंवा माझं घर, किंवा रामचं घर, रामचा लॅपटॉप, रामची टीव्ही, लाईक दॅट. सो दॅट इज कॉल्ड पॉझेसिव्ह नाऊन. सो हे पॉझेसिव्ह नाऊन बोलण्याची ना एक इंग्लिशमध्ये एक मेथड आहे, किंवा त्याच वेनी ते बोललं जातं, म्हणून आपण हे पॉझेसिव्ह नाऊन घेतो. आता पॉझेसिव्ह नाऊन ह्या शब्दावरून तुम्हाला कळलं असेल की कुठल्या तरी नाऊन बद्दल मी बोलणार आहे. आय एम गोना टॉक अबाउट एनी नाऊन, ठीक आहे, आणि त्याचा काहीतरी हक्काचा असणार आहे समथिंग. हे नीट लक्षात घ्या बरं का, मी हे तुम्हाला मुद्दामून का सांगतोय, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो पॉझेसिव्ह म्हणजे काय, की त्याचं काहीतरी हक्क, मग ते कोणाचं असेल, मी माझं म्हणेल, रामचं म्हणेल, सीता, गीता, एनिथिंग, म्हणजे इट इज काइंड ऑफ नाऊन म्हटलंय मी. आता नाऊन मध्ये तुम्हाला मी नाऊन ऑलरेडी कन्सेप्ट शिकवली, आय टोल्ड यू अबाउट नाऊन. सो जेव्हा जेव्हा मी तुम्हाला नाऊन म्हणेल, तुमच्या डोक्यात हे आलं पाहिजे की मी काहीही बोलू शकतो, बिकॉज एव्हरीथिंग इन दिस वर्ड इज अ नाऊन, ठीक आहे. सो नाऊनचं, त्या नाऊनचं काहीतरी समथिंग. सो इट मीन्स हा जो पहिला शब्द असेल दॅट विल बी नाऊन. सो इट विल बी एनिथिंग, मी कशाबद्दलही बोलू शकतो. राम असेल, गीता असेल, आणि डज नॉट, आणि इट इज नॉट इम्पॉर्टंट की आय एम गोना टॉक अबाउट ओनली लिव्हिंग थिंग्स ऑर ह्युमन. मी तर एखाद्या फॅन बद्दल, फॅनचं पण काहीतरी सांगू शकतो ना. फॅन असेल, टीव्ही असेल, टेबल असेल. टीव्ही आपण म्हणतो ना की लॅपटॉपचं चार्जर, फॅनचं ब्लेड, किंवा टेबलचा लेग, किंवा एखाद्या हाऊसचं जे असेल ते रूफ, आपण रूफ म्हणतो बघा, हाऊसचं रूफ, ठीक आहे. सो इट मीन्स द फर्स्ट पॉइंट इज दॅट दिस विल बी ऑलवेज नाऊन, ठीक आहे, कारण बिकॉज मी त्या नाऊनचं पोझिशन सांगतोय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा इथे, समथिंग जे म्हटलंय ना, समथिंग, दॅट विल बी अगेन नाऊन. दॅट विल बी अगेन नाऊन. का नाऊन? कारण सपोज जर मी हे बोललोच नाही, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, मी फक्त एवढंच म्हणतोय, फॉर एक्झाम्पल, फक्त ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला, लेट्स से आय स्टार्टेड दिस सेशन, आणि मी म्हटलं अरे रामचं, तर तुम्ही म्हणाल सर रामचं काय, पुढे काहीतरी सांगा. रामचं घर, रामची गाडी, रामचा बंगला, समथिंग काहीतरी तर लागेल ना पुढं. नुसतं मी रामचं म्हणून चालत नाही, किंवा मी म्हटलं अरे हे माझं, तुम्ही म्हणाल सर तुमचं काय, काहीतरी पुढे तर सांगा. सो इट मीन्स हे जे पॉझिटिव्ह नाऊन आपण जे सांगतो, मी खूप तुम्हाला डीप सांगतोय. इट मीन्स टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट थिंग, ज्याला आपण ओनर म्हणू शकतो, हा जो पहिला नाऊन आहे दॅट इज युअर ओनर. म्हणजे ज्याचं कोणाचं तुम्हाला सांगायचं, ऑब्व्हियसली तो ओनर आहे, आणि त्याचं काय आहे, दॅट इज अगेन, दॅट विल बी नाऊन अगेन. म्हणजे सपोज आता मला सांगायचंय रामचं घर किंवा रामचं गाडी, फॉर एक्झाम्पल, हे नाऊन असेल, आणि त्याचं पुढं अगेन सेकंड थिंग विल बी नाऊन, बिकॉज एव्हरीथिंग इन द वर्ड इज अ नाऊन, ठीक आहे. एव्हरी एंटिटी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द वर्ड इज अ नाऊन, ठीक आहे. सो हे बोलण्याची इंग्लिशमध्ये एक पद्धत आहे किंवा एक मेथड आहे. सो ते कसे बोलतात मी सांगतो. सो आधी पॉझेसिव्ह नाऊन सांगितलं. सो वी यूज दिस कॉन्सेप्ट टू शो द पोझिशन ऑफ अ नाऊन ऑन अनदर नाऊन. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे बोलताना तुम्हाला दोन्ही गोष्टी बोलायला लागतील. मी नुसतं असं म्हणू शकत नाही की माझी, तुम्ही म्हणाल सर तुमची काहीतरी पुढे सांगा, माझी गाडी, माझा बंगला, वॉट एव्हर जे असेल ते, ठीक आहे. सो these two things are important. First will be noun, second will be noun. ठीक आहे. याला जेनेटिव्ह केस म्हणतात, हे नंतर आपण शिकू, केसेस काय असतात, जेनेटिव्ह वगैरे, हे तुम्हाला ऍडव्हान्स इंग्लिशमध्ये सांगेल. हा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ते बोलण्याची एक पद्धत आहे इंग्लिशमध्ये. तर पॉझेसिव्ह नाऊन जे बोललं जातं ना, ते तुम्हाला सांगतो कसं बोलतात. हे जे फर्स्ट नाऊन जे असतं ना, फर्स्ट नाऊन जे मी फर्स्ट नाऊन वापरले, त्याला आपण ऍपॉस्ट्रॉफी एस लावतो, आणि सेकंड नाऊन ऍज इट इज. म्हणजे फॉर एक्झाम्पल, राम्स हाऊस, दिस इज कॉल्ड ऍपॉस्ट्रॉफी एस. आता हे ऍपॉस्ट्रॉफीचे खूप सारे युजेस येतात, ठीक आहे. शॉर्टकट बनवण्यासाठी सुद्धा आपण ऍपॉस्ट्रॉफी युज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इट्स जे असतं ना, सो इट मीन्स इट इज, हे शॉर्टकट साठी आपण, दिस इज कॉल्ड ऍपॉस्ट्रॉफी, ठीक आहे. सो हे वेगळे आहे. इट्स, हे पॉझेसिव्ह नाऊन नाहीये. पॉझेसिव्ह नाऊन म्हणजे काय, त्याच्या हक्काचं काहीतरी. सो ते कसं दाखवतं इंग्लिशमध्ये, वी ऍड ऍपॉस्ट्रॉफी अँड देन एस, अँड देन हे कंपल्सरी, दिस इज कंपल्सरी. म्हणजे इफ यू नोटीस, दिस इज माय नाऊन and again this is my noun, so two nouns should be there, ठीक है. So we use apostrophe yes, I'll zoom in, ठीक है. We use apostrophe yes to show the possession of a noun on another noun. For example, Ram's car, Ram is my noun, car is my again noun. Geeta's house, ठीक है. Datta's hat, whatever जो भी. Boy's pen, then girl's purse, Sharma's son वगैरह. Most important, both should be noun. Noun, apostrophe yes, and then noun, ठीक आहे. वी कॅन, आता याच्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला, ही एक पद्धत आहे. तुम्ही असं सांगू शकता, किंवा ऑफ द वाला स्ट्रक्चर पण लावू शकता. ऑफ द म्हणजे, आता ऑफ द लावताना यू हॅव टू मेक इट रिव्हर्स. ऑफ द म्हणजे लावताना जेव्हा तुम्ही राम ऑफ द हाऊस नाही करू शकता, तुम्हाला काय करायला, मग हे जे आहे ते आधी घ्यावं लागतं आणि हे नंतर घ्यावं लागेल.
म्हणजे तुम्ही इधर असं म्हणू शकता, राम्स हाऊस म्हणू शकता, किंवा हाऊस ऑफ राम असं पण म्हणू शकता. इथे द नाही लावू शकत, बिकॉज यू कॅनॉट यूज आर्टिकल द बिफोर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनच्या आधी द नाही लावू शकत. किंवा हॉस्टेल ऑफ काही पण म्हणू शकता, बॉय, वॉट एव्हर तुम्हाला जे म्हणायचं ते. सो 2 वेज येतं, तुम्ही 2 वेजनी बोलू शकता, बट मोस्टली जास्त प्रेफरेबल वे इज ऍपोस्ट्रॉफी एस. ऍपोस्ट्रॉफी एस एस लावून तुम्ही करू शकता. हा, आता अजून एक महत्वाचा मुद्दा, इन ऑल अबोव एक्झाम्पल्स वी यूज कॉन्क्रीट नाउन. मी तुम्हाला मग सांगितलं होतं की पोझेशन जे असतं ते फक्त आणि फक्त स्थावर मालमत्तेचं किंवा दिसणाऱ्या गोष्टीच असतं असं काही नाही. ठीक आहे, मुलांना हे बऱ्याच वेळा हे पण कळत नाही. त्यांना असं वाटतं की मी फक्त घर, गाडी आणि बंगलाच दाखवू शकतो. नो, तुम्ही काहीही लावू शकता. मराठीमध्ये सिंपल लक्षात ठेवायचं, च जर असेल ना, काइंड ऑफ याचं त्याचं वॉट एव्हर, दॅट इज युअर पॉझेसिव्ह नाउन. आता मला सांगा, मी ठीक आहे रामचं हाऊस म्हणेल, रामची कार म्हणेल, बंगला म्हणेल, वॉट एव्हर, बट आय कॅन से दिस ऑल्सो ना, Ram's confidence, right? I can use abstract noun also, luck, faith, एनिथिंग. मी काहीही लावू शकतो. म्हणजे असं काही जरुरी नाहीये की त्याच्यावरती ते जे म्हणतो ना आपण, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना स्थावर मालमत्ता, म्हणजे त्याच्यावरती काय असं न्याय ज्याला आपण म्हणतो ना की मालकी हक्कच असला पाहिजे असं काही नाही. ज्याच्यामध्ये आता प्रॉपर्टी स्पेशली असते, त्याच्यामध्ये आपण काय करतो, कायदेशीररित्या त्याच्यावरती ते स्टॅम्प पेपर वगैरे बनवून त्याच्यावरती मालकी हक्क लावतो. जरुरी नाही, कारण दिस इज अ लँग्वेज. ठीक आहे, लँग्वेज मध्ये आपण काहीही बोलू शकतो. आपण हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन सुद्धा लावू शकतो. आय कॅन से राम्स कॉन्फिडन्स, राम्स लक, फेथ, काहीही बोलू शकतो, एनिथिंग. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की नीट गोष्टी लक्षात घ्या. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, दिस विल बी माय नाउन अँड दिस विल बी माय नाउन. सो नाउन मध्ये एनिथिंग कॅन बी देअर. हे काहीही येऊ शकतं. इट इज नॉट इम्पॉर्टंट की तुमचं फक्तच स्थावर मालमत्ता किंवा दिसणाऱ्या गोष्टीच येतील, किंवा कार आणि गाडी आणि बंगला एवढंच येईल, किंवा फ्लॅट येईल. नो, नाउन. म्हणून तुम्हाला सांगत होतो की जेव्हा तुम्ही कन्सेप्ट शिकता ना, ते कन्सेप्ट शिकल्यावरती त्याचा लॉजिकली पण विचार करा. मी काय म्हटलंय की नाउन अँड नाउन म्हणजे इथं सुद्धा काहीही येऊ शकतं आणि इथं सुद्धा काहीही येऊ शकतं. स्पेशली इथं तुम्ही काहीही कुठलंही नाउन यूज करू शकता, काही यूज करू शकता. ठीक आहे, सो हा एक वे झाला. ऍपोस्ट्रॉफी येस तुम्ही लावून करू शकता, किंवा ऑफ द करून करू शकता. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये अजून एक सांगतो तुम्हाला. एक एक्झाम्पल देतो. बॉय, मला बॉयचं काहीतरी म्हणायचंय. मी काय करणार, बॉयज ऍपोस्ट्रॉफी एस लावणार, कार लावणार. ठीक आहे, बॉयज कार, एका मुलाची कार. ठीक आहे, आता तुम्हाला एक थोडंसं इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. नॉर्मली जेव्हा हे ग्रामर लिहित होते ना, किंवा ग्रामर जेव्हा बनवत होते, तेव्हा त्यांची एक गोष्ट लक्षात आली की ठीक आहे, हा बॉय सिंग्युलर वर्ड आहे, बिकॉज बॉय इज अ नाउन, सिंग्युलर नाउन. त्याचं मला काहीतरी पोझिशन दाखवायचं, मी बॉयज हॅट म्हटलं. ठीक आहे, फाईन. बट आता एक केस अजून एक अशी आहे, बॉयचं जेव्हा प्लुरल आपण करतो ना, प्लुरल नाउन, तेव्हा त्याच्या स्पेलिंग मध्ये ऑलरेडी येस येतो. ठीक आहे, एक सिंगल बॉय असेल तर फाईन, नो प्रॉब्लेम, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ दॅट. आय कॅन सिम्पली ऍड ऍपोस्ट्रॉफी अँड देन येस अँड देन पुढचं नाउन, बॉयज हॅट. बट व्हॉट इफ इन दिस केस, आता इथं प्लुरल जेव्हा बनवले मी, इथं एका मुलाची हॅट मला दाखवायची होती, म्हणून मी सांगितलं सेम एक्झाम्पल विथ गर्ल. एका मुलीची काहीतरी असेल, पर्स, आय से गर्ल्स, गर्ल ऍपोस्ट्रॉफी येस अँड देन पर्स. बट आता यांचं जर मी प्लुरल केलं, आणि हा ऑलरेडी रूल आहे इंग्लिशमध्ये की बऱ्याचशा नाउनचं आपण प्लुरल करताना ऑलरेडी येस ऍड करतो. मग अशा वेळी काय करायचं, मग अशा वेळी त्यांनी असा रूल बनवला की जर कुठल्याही नाउनच्या स्पेलिंग मध्ये, कुठल्याही नाउन घ्या, बिकॉज आता वी आर टॉकिंग अबाउट नाउन ओनली ना, पॉझिटिव्ह नाउन, पहिलं नाउन दुसरं नाउन, म्हणजे कुठल्याही नाउनच्या स्पेलिंग मध्ये जर ऑलरेडी एस आलेला असेल, सो डोंट यूज ऍपोस्ट्रॉफी अँड देन एस, जस्ट सिम्पली यूज ऍपोस्ट्रॉफी. म्हणजे आता सपोज मला असं म्हणायचं की बॉईज हॉस्टेल, याचा अर्थ होतो की एकापेक्षा जास्त मुलांचं हॉस्टेल, किंवा गर्ल्स पार्टी, फॉर एक्झाम्पल. एकापेक्षा जास्त, बिकॉज वाय, याच्या आता हे बोलताना कळून येत नाही, कारण बोलताना दोघांचं प्रोनाऊन्सिएशन विल बी सेम. बॉईज हॅट, गर्ल्स पर्स, किंवा बॉईज हॉस्टेल, प्रोनाऊन्सिएशन विल बी सेम, बट रायटिंग मध्ये तुम्हाला समजून जाईल की त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. सो एकापेक्षा जास्त असतील, किंवा कारण प्लुरल नाउन कसं बनतं, नॉर्मली प्लुरल नाउनला आपण ऑलरेडी एस ऍड करतो. मग त्यांनी असा रूल बनवला की जर त्यांनी एक जनरलाइज रूल बनवला, त्यांनी सिंपल जनरलाइज रूल बनवला, कुठल्याही नाउनच्या शेवटी जर एस असेल तर त्याला पुन्हा ऍपोस्ट्रॉफी एस लावू नका. आता तुम्हाला एक मराठी एक्झाम्पल देतो. रामदास हे नाउन आहे. ठीक आहे, रामदास. आता त्याचं मला हाऊस म्हणायचं. आता याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलं की बरेचसे ग्रामेरियन जे असतात ना, त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं. एव्हरी ग्रामेरियन किंवा एव्हरी पर्सन हॅज डिफरंट डिफरंट ओपिनियन. ठीक आहे, सो काही ग्रामेरियन्सचं असं म्हणणं आहे की सिम्पली, म्हणजे त्यांनी जास्त हे ठेवलं नाही डोक्याला टेन्शन, की त्यांचं असं म्हणणं आहे की इफ एस इज ऑलरेडी देअर, जर एस त्या स्पेलिंगच्या शेवटी जर असेल तर सिम्पली ऍपोस्ट्रॉफी एस ऍड करा अँड दॅट्स इट.
पण काही काही ग्रॅमरियन्स असे म्हणतात, त्यांचं असं मत आहे की काही काही सपोज सिंग्युलर नाउन जे येतं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे रामदास, दिस इज सिंग्युलर नाउन. आता हे काय प्लुरल नाउन नाहीये, ठीक आहे, सिंग्युलर नाउन आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की सिंग्युलर नाउनला तर आपण ॲपॉस्ट्रॉफी एस तर लावू शकतो, राईट? कारण हा पहिला रूल काय होता की सिंग्युलर नाउनला तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी एस लावू शकता बिंदास. प्लुरल नाउन जर असेल, कारण प्लुरल मध्ये ऑलरेडी शक्यतो येस असतं, तिथं तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी एस लावू नका. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी पुन्हा येस लावू नका. पण काही ग्रॅमरियनचं मत असं आहे की ते म्हणतात की ठीक आहे, नावाचं नाव जे असतात, नावाच्या काही नाउन, आता फॉर एक्झाम्पल मी रामदास एक्झाम्पल दिले, दिस इज माय सिंग्युलर नाउन, इट इज नॉट प्लुरल नाउन. सो तिथं तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी एस सुद्धा लावू शकता. इट्स अप टू यू, तुम्ही कुठला रूल फॉलो करता. आता सपोज एक इंग्लिशमध्ये एक नाउन आहे हेन्स, हे ऑलरेडी सिंग्युलरच नाउन आहे, पण त्याच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये ऑलरेडी येस आलाय. तर अकॉर्डिंग टू सेकंड रूल जो मी तुम्हाला सांगितलं की स्पेलिंग मध्ये डझंट मॅटर ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, जर त्याचे स्पेलिंग एस नी एंड होत असेल तर सिम्पली ॲपॉस्ट्रॉफी लावा. बट इट्स अप टू यू. हे जे दोन केसेस मी तुम्हाला सांगितले, तुम्ही दोन्ही प्रकारे यूज करू शकता. तुम्ही असं पण म्हणू शकता किंवा असं पण लावू शकता, बिकॉज दीज बोथ आर सिंग्युलर नाउन. यू कॅन ईदर यूज ओनली ॲपॉस्ट्रॉफी और ॲपॉस्ट्रॉफी एस, डज नॉट मॅटर. बट मी पर्सनली हा रूल फॉलो करतो की जर त्याचे स्पेलिंग ऑलरेडी एस नी एंड होत असेल तर सिम्पली ऍड ॲपॉस्ट्रॉफी, दॅट्स इट. प्लुरल नाउन मध्ये तर ऑब्व्हियसली तसंच करावं लागणार आहे तुम्हाला. सपोज आता काऊ असेल, मल्टिपल काऊज असतील, काऊज फार्म फॉर एक्झाम्पल, सो मल्टिपल काऊज, इथे तुम्ही पुन्हा ॲपॉस्ट्रॉफी एस नाही लावू शकत. आय एम टॉकिंग अबाउट सिंग्युलर नाउन, ठीक आहे. प्लुरल नाउन जर असेल आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी एस आला असेल तर तुम्ही पुन्हा एस ऍड नाही करू शकत. पण जर सपोज, कारण त्यांनी एक जनरलाइज रूल बनवला की जर तुमचं नाउन एस नी एंड झालं तर सिम्पली ॲपॉस्ट्रॉफी लावा. मग डज नॉट मॅटर ते सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो. पण काही ग्रॅमरियनचं मत असं पण आहे, ते म्हणतात की नाही, इथं रामदास हे माझं सिंग्युलर नाउन आहे ना, मग सिंग्युलर नाउनला मी, कारण सिंग्युलर नाउनला आपण ॲपॉस्ट्रॉफी एसच लावतो. इथं सिंग्युलर नाउन जर असेल त्याला ॲपॉस्ट्रॉफी आणि पुन्हा एस लावतो, कारण दिस इज द ओनली वे टू शो इट्स पोझिशन. तुम्ही कसंही वापरू शकता. पर्सनली इफ यू आस्क मी, पर्सनली मी हा रूल फॉलो करतो. जर तुमचं नाउन ऑलरेडी एस ने एंड होत असेल तर आय सिम्पली ऍड एस. डज नॉट मॅटर वेदर दॅट नाउन इज सिंग्युलर और प्लुरल. ठीक आहे, दॅट इज माय सेकंड पॉइंट. If a noun already has s at the end in its spelling, then only use apostrophe to show possession. Do not use s again, especially plural nouns, boys, girl. So boys already plural आहे, apostrophe फक्त, girls apostrophe, workers demand, डॉक्टर स्ट्राईक. मी तुम्हाला म्हटलं होतं इथलं हे पुढचं नाऊन काही असू शकतं. डिमांड इज अगेन, तुम्ही म्हणू शकता ना की वर्करची डिमांड. जर तुम्हाला कळत नसेल की पोझिशन काय, कारण बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही, म्हणून मी त्यांना मराठी ट्रिक सांगतो की त्यांना कळत नाही की कुठल्या गोष्टीचं आपण पोझिशन एक्झॅक्टली सांगायला पाहिजे किंवा सांगू शकतो. म्हणजे त्यांना फक्त लिमिटेड असतं, त्यांना असं वाटतं की फक्त जी प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचंच पोझिशन असतं का, असं काही नाहीये. तुम्ही काही लावू शकता. म्हणून तुम्ही मराठीतली ट्रिक युज करू शकता की जर तुम्हाला त्याचं याचं लावून तुम्हाला जे काही मराठीत तर कळतं, म्हणून मी तुम्हाला मराठी ट्रिक मध्ये शिकवते. डिमांड इज अगेन यू कॅन से ना, वर्कर्स डिमांड, वर्करची डिमांड होती, डॉक्टरांची स्ट्राईक होता. You can use that. Few grammarian thinks that if a singular noun ends with yes, then we can use apostrophe yes also. For example, Ramdas, Kalidas, Devidas, like that. So it's up to you. तुम्ही हा रूल फॉलो करा, ओनली apostrophe, और हा करा, डज नॉट मॅटर. मी तुम्हाला कालच सांगितलं की व्हेरिएशन्स खूप असतात. एकच गोष्ट ऐकून यू कॅनॉट से की अरे नाही, सरांनी शिकवलं तर फक्त ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचा, सॉरी फक्त ॲपॉस्ट्रॉफी लावायचा आणि एस लावायचा नाही, असं काही नाहीये. ठीक आहे, प्रत्येकाचं वेगळं मत असतं. सो इंग्लिशमध्ये हे दोन्ही पण व्हॅलिड, बोथ आर व्हॅलिड. यू कॅन ईदर यूज ओनली ॲपॉस्ट्रॉफी इफ नाउन एंड्स विथ एस, और इफ इट इज सिंग्युलर नाउन अँड एंड्स विथ एस, यू कॅन यूज ॲपॉस्ट्रॉफी अँड देन एस ऑल्सो, बोथ. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट खूप महत्वाचा आहे पोझिशन नाउन मध्ये. तुम्हाला सांगतो थर्ड पॉईंट काय आहे. थर्ड पॉईंट म्हणजे when we talk about नॉन लिव्हिंग थिंग्स. आता नॉन लिव्हिंग थिंगचं पोझिशन कसं दाखवणार. सपोज मला फॅनचं ब्लेड आहे, एक फॅन असतो ना, फॅनचं ब्लेड असतं, फॅन्स ब्लेड, किंवा टेबल्स लेग, लेट्स से टीव्हीज रिमोट, तुम्ही काही लावू शकता, टीव्हीचं रिमोट. बट हे जे आता लिहिलंय ना मी, हे जे लिहिलंय ना, दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग. हे असं पॉसिबल नाही, किंवा इंग्लिशमध्ये असं कधीच आपण वापरत नाही. त्याच्या मागचं तुम्हाला लॉजिक सांगतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी की असं वापरत नाही. बऱ्याच लोकांना नाही माहिती, पण ज्यांना माहिती त्यांना माहिती की असं वापरत नाही. हे इट इज नॉट पॉसिबल. पण हे काय आहे त्याच्या मागचं लॉजिक सांगतो. ॲपॉस्ट्रॉफी येस आपण का लावतो माहितीये का, मी तुम्हाला वरती सांगितलं लिव्हिंग थिंग्स वरती, ते त्याच्या हक्काचं काहीतरी असतं.
इंग्लिशमध्ये असा रूल आहे किंवा त्यांचं असं इंग्लिश काय अँड दॅट इज ट्रू थिंग्स इंग्लिश काय कुठली याच्यामध्ये बघा त्यांचं असं म्हणणं आहे की निर्जीव गोष्टींचं स्वतःच्या हक्काचं असं काही नसतं म्हणजे आता सपोज रामची गाडी आहे तो ऑब्व्हियसली जोपर्यंत त्याची तोपर्यंत ती त्याची स्वतःची असणार आहे जोपर्यंत ती विकत नाही राईट म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की लिव्हिंग गोष्टीचं हक्काचं पोझिशन असू शकतं म्हणजे स्वतःच्या हक्काचं असू शकतं पण नॉन लिव्हिंगचं स्वतःच्या हक्काचं असू शकत नाही का असू शकत नाही कारण मी एका फॅनचं ब्लेड दुसऱ्या कुठल्याही फॅनला लावू शकतो किंवा लॅपटॉपचं चार्जर आहे सेम कंपनीचं असेल तर मी कुठल्याही एका लॅपटॉपचं चार्जर दुसऱ्या लॅपटॉप लावू शकतो इन शॉर्ट आपण त्यांचे पार्ट रिप्लेस करू शकतो निर्जीव गोष्टीचे सजीवचे तसे पॉसिबल नाही लिव्हिंग थिंग्स म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्लिशमध्ये याचं पोझिशन आपण असं दाखवू शकत नाही बिकॉज नॉन लिव्हिंग थिंग जे असतात ना त्यांचं रिअली हक्काचं असं काही नसतं आपण त्यांचे पार्ट रिप्लेस करू शकतो मी लॅपटॉप्स हार्ड डिस्क म्हणतो मी एका लॅपटॉप